नांदेड जिल्ह्यात सेतू केंद्र भरती प्रक्रियेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये केवळ 50 रुपये अर्ज फी आकारली जात असताना नांदेडमध्ये तब्बल 500 रुपये अर्ज फी आणि 20,000 रुपये अनामत रक्कम घेतली जात असल्याचा आरोप अर्जदारांकडून करण्यात आला आहे। यासोबतच 2011च्या जनगणनेनुसार असलेले निकषही डावलले गेल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। राज्यातील इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही, मग नांदेडमध्ये का? नांदेडच्या शेजारीच्या जिल्हा हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये सेतू केंद्रासाठी फक्त 50 रुपये अर्ज फी आकारली जाते आणि कोणतीही अनामत रक्कम घेतली जात नाही, असा दावा अर्जदारांनी केला आहे। मात्र नांदेड जिल्ह्यात अर्ज फी 500 रुपये आणि 20,000 रुपयांची अनामत रक्कम घेतली जात असल्याने स्थानिक युवकांमध्ये नाराजी वाढत आहे। दुसरा गंभीर मुद्दा म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार 5,000 लोकसंख्येच्या गावासाठी 2 सेतू केंद्रांची आवश्यकता आहे, परंतु नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तब्बल 1,318 सेतू केंद्रांची जाहिरात काढण्यात आल्याने हा आकडा नेमका कशाच्या आधारे ठरवण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे। जिल्ह्यातील अनेक गावे ही 5,000 लोकसंख्येपेक्षा कमी आहेत, तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्रांची जाहिरात काढून मोठ्या प्रमाणावर अर्ज फी गोळा करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे। यासोबतच सेतू चालकांना कोणतेही निश्चित मानधन नसून प्रत्येक अर्जामागे 50 ते 60 रुपये कमिशन मिळते, अशी माहिती पुढे आली आहे। शासनाने पदवीधर व उच्च पदवीधर अशी शैक्षणिक अट घातली असताना त्यांच्या शिक्षणाच्या मोबदल्यात ठोस मानधनाची तरतूद का नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। सेतू केंद्र भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, एकसमान राज्यव्यापी धोरण लागू करावे आणि अर्ज फी व अनामत रक्कम याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लोकमंच मराठी न्यूज साठी राजेश लाटकर। नमस्कार, लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी आपलं सरकार या पोर्टल खाली सेतू केंद्र यांची एक नवीन जाहिरात काढण्यात आली होती आणि यामध्ये कमीत कमी 6,000 लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरण्यात आले आहेत। नमस्कार, माझं नाव नरवाडे शेषकुमार पद्माकर, राहणार हासापूर, तालुका जिल्हा नांदेड। सर, सर्वप्रथम मी तुमच्या चॅनल थ्रू मी सांगू इच्छितो की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नांदेड यांनी 1318 जागांसाठी महाई सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र यांची जाहिरात काढलेली आहे। त्या जाहिरातीच्या अनुषंगाने याच्यापूर्वीच 2011च्या जनगणनेनुसार दर 5,000 लोकसंख्येमागे 2 सेतू सुविधा केंद्र असणं आवश्यक आहे, असा महाराष्ट्र राज्य शासनाचा GR आहे। ते 2 असावे आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये जो GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या GR मध्ये पण असं लिहिलेलं आहे की अनामत रक्कम 1ही रुपया घेण्यात येऊ नये। हा माझा नाही, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे 2018चा। माझी एवढी एक विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना आपल्या चॅनल मार्फत की आपण 136 जे सेतू सुविधा केंद्र आहेत त्यांना तुम्ही डिस्क्वालिफाय केलेले आहेत, कारण की याच्यामध्ये ते फॉर्म भरले गेले नाही किंवा त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झाले नाहीत, मान्य करते त्या गोष्टीमध्ये। परंतु यानंतर जे तुम्ही नवीन जाहिरात सरसकट 1320 जागांच्या गावामध्ये काढलेल्या आहेत, आम्ही जेव्हा टॅली केलेली आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये 20 ते 25 गावांचा असा प्रश्न आहे जिथं 5,000 लोकसंख्या पार करते। बाकीच्या सगळ्या गावामध्ये 500, 1000, 1,500 अंदाजे यायले, म्हणजे कुठेही पूर्ण होत नाहीये कोटा। त्यामुळे तुम्ही याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि याच्या पहिले जे 136 लोकांचं जे तुम्ही डिस्क्वालिफाय केलं होतं त्यांची अनामत रक्कम तुम्ही त्यांना वापस केली की काय, याच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला चॅनल मार्फत तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी ते सांगायला पाहिजे। तर मी कलेक्टर साहेबांना मी अजून अशी एक विनंती करत आहे, आम्ही जेवढी बिन तयारी केलेली महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांबद्दल कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणतीच फीस आकारली झालेली नाही, ना 500 रुपये प्रोसेसिंग फी घेतलेली आहे स्टार्टिंगला फॉर्म भरताना, ना 20,000 रुपये अनामत रक्कम घेतलेली आहे, असं कोणत्या पण जिल्ह्यामध्ये घडलेलं नाहीये। आणि यानंतर याच्या मागच्या 1 वर्षामध्ये तुम्ही बघितलंच असेल की खूप सारं महापूर आलेला होता, पूरस्थिती निर्माण झाली होती आणि दुष्काळाचा जिल्हा आपला नांदेड आहे आणि एकदम सुशिक्षित जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना जे उदरनिर्वाहाचं हे एक साधन होतं, आता या साधनेवर सरळ जिल्हाधिकारी साहेबांना अनामत रक्कम आणि प्रोसेसिंग फी ठेवून त्यांच्यावर सरळ अन्याय केलेला दिसून येत आहे। आणि अजून एक मुद्दा मला असा मांडायचा आहे की आपल्या कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 12वी वर, 10वी वर, ग्रॅज्युएशन वर आपल्याकडे नोकर भरती आहे, त्यांना ठराविक वेतन मिळते, सगळे शासनाच्या सगळ्या वेतन भत्ते मिळतात। परंतु हे महासेवा केंद्र जे चालवतात
ते सर्व PG आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिग्री आहेत, त्यांच्याकडे बीटेकच्या डिग्री आहेत. या विद्यार्थ्यांना टोटल एवढे असून देखील यांना कोणतंच मानधन नाहीये आणि यांचे कोणीच यांना कोणतंच असं वेगळं शासनाकडून नाहीये. मला तुमच्या थ्रू असं जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करायची की हे एवढे शिकलेले असून पण तुम्ही यांच्याकडून 500 रुपये आणि 20,000 रुपये कोणत्या बेसिसवर घेताय? माननीय या निवेदनात असं जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो की सरकारने जेवढं या वेगवेगळ्या योजना आणून सुशिक्षित वर्गाला जे निराश केलेले ते जिल्हाधिकारी साहेबांना तरी आपल्यातर्फे तरी निराश करू नये ही आमची कळकळीची अशी हात जोडून विनंती आहे. मी जनार्दन पाटील, अखिल भारतीय सूचित बेरोजगार महासंघ व कंत्राटी कामगार महासंघ याचा प्रदेशाध्यक्ष आहे. या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितू इच्छितो, सध्या ज्या पद्धतीनं आज सूचित बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि राज्यामध्ये आधीच यांना रोजगार नाही आहे आणि वरून आता कालपर्वा जी जाहिरात निघाली त्यामार्फत अजून जे काही ज्यांच्याकडे थोडाफार रोजगार आहे त्यांचाही रोजगार जाणार. यामुळे एक फार चिंतित यामार्फत साहेबांना विनंती करू शकतो. आज तुम्ही पाहिले की आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्याची आपण प्रत्येक हे केलं, नवीन नवीन योजना आखल्या पाहिजेत. पण आता असं होतं की त्यांच्याकडूनच सुशिक्षित बेरोजगाराकडूनच आज आपल्याला अमानत रक्कम आणि फीस घेण्याचं काम आपलं शासन करत आहे. त्यावर काहीतरी विचार केला पाहिजे हे यामार्फत तुम्हाला सांगू इच्छितो.